वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ वाङ्मे मनसः प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविर्म एधि वेदस्य म आणिस्थः श्रुतं मे मा प्रहासीः अनेनाधितेन अहोरात्रान् सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि। अवतु माम् अववक्तारम् अवतु माम् अवतु वक्तारम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। वेदांत वैभव या उपक्रमातून आपण उपनिषदांचा अभ्यास करतो आहोत। दर सोमवारी रात्री 8 वाजता आपण भेटतो आहोत आणि नवनवीन उपनिषदांविषयी अधिकाधिक माहिती किंवा त्याच्याविषयीचं ज्ञान किंवा त्याची निदान तोंड ओळख करून घेतात। आणि हे करत असताना हे आपलं वैभव, आपल्या ऋषीमुनींनी जपलेलं, आपल्यापर्यंत आणलेलं, आपल्यापर्यंत पोचवलेलं हे वैभव आपण त्याचा निदान त्याचा परिचय करून घेत आहोत। असं हे उपनिषदाचं वैभव आणि म्हणूनच या उपक्रमाचं नाव आहे वेदांत वैभव। आणि या वेदांत वैभवातनं आपली 6 उपनिषदं म्हणजे ईश केन कठ प्रश्न मुंडक मांडुक्य या 6 उपनिषदांचा अभ्यास झाला आहे। आणि आता आपलं सुरू आहे ते ऐतरेय उपनिषद। ऐतरेय उपनिषद फार सुंदर, म्हणजे प्रत्येक उपनिषदातले मंत्र तर आपण जाणून घेतोच, पण ह्या उपनिषदाचा शांती मंत्र अधिक विशेष आहे। कारण ह्या शांती मंत्रातनं त्या परमेश्वराकडे, त्या परमात्म्याकडे अशी प्रार्थना केली, अशी विनवणी केलेली आहे की मला हे सगळं ज्ञान होऊ देत आणि हे ज्ञान माझ्यापासून हिरावलं जाऊ देऊ नकोस किंवा माझ्याकडनं हे विसरलं जाऊ देऊ नकोस। आता त्यालाच प्रार्थना केली, जर का ती मनापासून केली, श्रद्धेने केली, तर तो का नाही ऐकणार? आणि म्हणूनच उपनिषदं कितीही कठीण वाटली, थोडीशी आकलनाच्या बाहेरची वाटली, तरी जर का तो पाठीशी असेल तर आपल्याला हे सगळं आकलन होणार आहे, समजणार आहे आणि ते लक्षात सुद्धा राहणार आहे। आणि समजा नाही राहिलं तरी त्याच्यातलं तत्त्वज्ञान काही पुसलं जाणार नाही। अक्षरं पुसली जातील, म्हणजे पाटीवर लिहिलेली, वहीत लिहिलेली अक्षरं एक वेळ पुसली जातील, पण मनावर उमटलेला ठसा काही पुसला जाणार नाही। आणि म्हणून आपण सगळेजण श्रोते, आपण जगदीश मूर्ती आहात आणि आपण ज्या जिज्ञासू वृत्तीने हा अभ्यास करतात त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांना प्रथम धन्यवाद देते। कारण हा उपक्रम जो आहे तो आपल्याशिवाय शक्यच नाही आहे। त्यामुळे संख्या जरी खूप मोठी नसली तरी आपल्यासारखे जाणकार श्रोते लाभलेत आणि म्हणूनच या उपनिषदांविषयी बोलायला आणि त्यानिमित्ताने माझा अभ्यास परत होतो आहे, ह्याच्यासाठी आपल्याला धन्यवाद देते। आणि आजचा आपला जो आहे उपक्रम तो पुढे नेणार आहोत। ऐतरेय या नावातच मुळी त्याचं सगळं मर्म साठलेलं आहे खरं तर। म्हणजे ह्याच्यावरनं सुद्धा हे सिद्ध होतं, म्हणजे उपनिषदांचा अभ्यास करताना त्याचे ऋषी कोण आहेत, त्याचा शांती मंत्र काय आहे, त्याच्यात अध्याय किती आहेत, त्याच्यातले छंद कुठला आहे, हे सगळं जाणून घेताना आपला सर्वांगीण अभ्यास होतो आहे। या ऐतरेय उपनिषदाचे ऋषी आहेत
ऐतरेयच ऋषी आहेत. आणि ते ऐतरेय नाव त्यांना कशापासून मिळालं आहे, तर त्यांच्या आईकडनं मिळालेलं हे नाव आहे. त्यांच्या आईचं नाव होतं इतरा. इतरा म्हणजे इतर जातीची. वडील ब्राह्मण होते, वडील ऋषी होते, वडील अतिशय विद्वान होते. पण त्यांची जी दुसरी पत्नी होती तिचं नाव होतं इतरा, म्हणजे इतर जातीची असल्यामुळे सगळे लोक तिला हिणवत होते, तिला कमी लेखत होते, तुच्छ मानत होते. आणि त्यामुळे तिच्याबरोबरच तिच्या पुत्रालासुद्धा नावं ठेवली जात होती किंवा त्याला अध्ययनाचा अधिकार नाकारला जात होता. समाज तर ही नावं ठेवतच होता, पण प्रत्यक्ष एकदा त्याच्या वडिलांनी त्याला तुच्छ लेखलं, त्याला त्याच्या क्षुद्रतेचा, त्याच्या जातीचा उल्लेख करून त्याला जेव्हा कमी लेखलं तेव्हा त्याला फार वाईट वाटलं. आणि तेव्हापासून त्यांनी पृथ्वीची आराधना सुरू केली आणि महीची आराधना करणारा तो महीदास आणि इतरेचा पुत्र म्हणून ऐतरेय अशी 2 नावं ह्या ऋषींना आहेत. पण ह्याच्यावरनं एवढं नक्कीच सिद्ध होतं की कोणत्याही जातीवर किंवा केवळ तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो असं नाही आहे. कोणत्याही जातीचे असेल, कोणताही पंथ असेल, संप्रदाय असेल, जात असेल, वर्ण असेल, ज्ञानाचा अधिकार प्रत्येकाला आहे. आणि नुसताच अधिकार नाही तर ज्ञानात एव तु कैवल्यम, मोक्षाचा सुद्धा अधिकार आहे. आणि ह्या ऐतरेय ऋषींना पुढे 116 वर्षाचं दीर्घ आयुष्य लाभलं आणि त्याचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतला. आणि त्याच्यात हे ऐतरेय उपनिषद आहे. स्वतः महिदास म्हणून त्यांना ख्याती मिळालेली होती. असं हे अतिशय मार्मिक असं उपनिषद आहे. आणि जसं मी म्हटलं की ह्याच्यामध्ये माझ्या आवडीचे खूप विषय, त्यामुळे माझ्या आवडीचं उपनिषद आहे. एक तर पहिला विषय होता तो वाणीचा. वाणी म्हणजे मी नेहमीच सांगते, वाणी हा तुमच्या मनाचा आरसा आहे. तुमची संस्कृती काय आहे, तुमचा स्वभाव काय आहे, हे सुद्धा वाणीतनं कळत असतं. त्यामुळे वाणीवर इथे विशेष भर दिला आहे, अगदी प्रार्थनेपासून पुढे सुद्धा. दुसरी गोष्ट म्हणजे अन्नावर भर दिलेला आहे. किंवा आपण मागच्या भागात पाहिलं, त्याचा अगदी 2 वाक्यात 2-3 मिनटात आढावा घेते की हे सगळे लोक निर्माण केले आणि त्याच्यातनं ते पिंड निर्माण केला. त्या पिंडाला छिद्र फुटली. एक होतं ते मुख होतं, 2 होत्या ते नासिका आहेत, मग 2 चक्षु म्हणजे डोळ्यांची छिद्र आहेत, कानांची छिद्र, असं सगळं करत तो एक पिंड तयार झाला. मग त्या पिंडासाठी त्याला अन्न आणि तहान म्हणजे भूक आणि तहान निर्माण केली आणि मग त्याच्यासाठी तो प्रयत्न करायला लागला. हे सगळं आपण पाहिलं. आपण 8 देवता म्हणजे इथे इंद्रिय या अर्थाने घ्यायचं बरं का. देवता याच्यामध्ये द्यू धातू आहे आणि द्यू म्हणजे प्रकाशित होणे. आपली संपूर्ण सगळी इंद्रिय, नाक काय, कान काय, डोळे काय, अगदी जीभ काय, ह्याच्यामध्ये तेज आहे. जोपर्यंत तो आत आहे, परमात्मा तो आत्मा आत आहे, तोपर्यंत हे सगळी इंद्रिय आपली तेजस्वी आहेत, प्रकाशमान आहेत, द्युतिमान आहेत. आणि म्हणूनच त्याला देवता असं म्हटलेलं आहे. इथे देवताचा अर्थ इंद्रिय म्हणून घ्यायचा. आणि आपण 8 इंद्रियांचं एक कोष्टकसुद्धा पाहिलं होतं. त्याच्यामध्ये आपण हेही पाहिलं होतं की मुख, त्याच्या देवता कोण आहे, त्याचं स्थान काय आहे, हे सगळं बघत आपले 2 अध्याय म्हणजे पहिल्या अध्यायातले 2 खंड आपण पाहिले होते. म्हणजे मुखाचं स्थान आहे वाणी आणि वाणीची देवता आहे अग्नी. असं आपण 8 इंद्रियांचा थोडा अभ्यास केला होता. ते कोष्टकही आपल्याशी बोलले होते आणि त्यामुळे त्याचा अर्थ आपल्यापर्यंत पोचला असेल. पुन्हा अर्थातच अभ्यास करायलाच हवा. आणि असं करत आता जसं मी बोलले होते की 3 अध्याय आहेत या ऐतरेय उपनिषदामध्ये. 3 अध्याय आहेत आणि या 3 अध्यायामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 3 खंड आहेत. आणि या 3 खंडाचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि या 3 खंडामध्ये म्हणजे एकूण 5 खंड आहेत. पहिल्या अध्यायात 3 खंड आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात एकच खंड आहेत. अशा 5 भागामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर आपला पहिल्या अध्यायातले 2 खंड झाले होते. आज 3ऱ्या खंडाला प्रारंभ करणार आहोत. प्रारंभ नाही म्हणता येणार, कारण दुसरा खंड जेव्हा घेतला होता तेव्हा त्याच्यात खूपच कमी मंत्र होते आणि म्हणून आपण 3ऱ्या या खंडाचा आणखीन एक भाग बघितला होता 3ऱ्या खंडाचा. त्याच्यातले 2च मंत्र आपण पाहिले होते आणि 2च मंत्र पाहिले होते. आता पुढचे 3ऱ्या मंत्रापासून 14व्या मंत्रापर्यंत बघणार आहोत.
म्हटलं तर पुष्कळ मंत्र आहेत, पण म्हटलं तर ते सारखेच आहेत, एकसारखेच आहेत, कारण प्रत्येक अवयवाचं वर्णन आहे आणि तिथे तुम्हाला कदाचित ती रिपिटेशन वाटेल, पण ती आवश्यक आहे. कारण कुठे कुठे त्याला नाकारलं गेलं हेही बघणार आहोत. आता तुम्हाला आठवत असेल की त्या पिंडाला कसे छिद्र फुटली आणि त्याच्यातनं लोकपालसुद्धा त्यांनी निर्माण केले. म्हणजे हे ज्या देवता आहेत ना, म्हणजे जे अग्नी, वाणीची देवता अग्नी आहे, डोळ्याची देवता सूर्य, हे असे लोकपालसुद्धा निर्माण केले. मग त्यांनी त्या पाणी तापवलं, मग त्याच्यातनं त्याला अन्नाची गरज निर्माण झाली आणि या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे आत्ता आहे आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे अन्न आहे. आणि हे सगळं करत असताना आता पुढे बघणार आहोत आपण. आता आजचा म्हणजे पहिल्या अध्यायातल्या 3ऱ्या खंडातला 3रा मंत्र बघणार आहोत. समजते ना, म्हणजे तुम्हाला पुस्तकामध्ये शोधण्यासाठी परत हे मी बोलते आहे. 3रा मंत्र काय आहे आणि तसेच पुढचे 4-5 मंत्र तसेच आहेत बरं का. काय 3रा मंत्र काय आधी वाचते आणि मग त्याचा शब्दशः अर्थ बघू आणि त्याचा गुह्यार्थ पण बघणार आहोत. तत् एनत सृष्टम परांग यद्यजिघ्रासत तद्वाचा अजिघृक्षत तन्न अशक्नोत वाचा ग्रहीतुं स यत् ह एनत प्राणेन अग्रह्यशत अभिव्याहृत्य ह एवं अन्नम अतृप्स्यत. अवघड वाटतंय का? शब्द थोडे अवघड आहेत पण अर्थ सोपा आहे. तत् एनत सृष्टम, एनत म्हणजे एनम, एतचं वैकल्पिक रूप आहे म्हणून त्याला एनत म्हटलेलं आहे. तत् एनत सृष्टम परांग, हे जे उत्पन्न केलेलं अन्न होतं ना, जे त्यांनी प्रत्येक, आपण मागच्या वेळेस पाहिलं, प्रत्येक इंद्रियाचा एक आहार आहे. डोळ्यांचा आहार आहे, कानांचा आहार आहे, त्वचेचा आहार आहे, जिभेचं तर आहेच आहे. पण हे अन्न जेव्हा निर्माण केलं, एनत सृष्टम परांग, ते काय झालं, अत्यजिघ्रासत, ते पळायचा प्रयत्न करू लागलं. बघा ना, जे भक्ष्य आहे त्याला भीती वाटतेच ना की हा आपल्याला खाईल. तसंच त्या अन्नालासुद्धा अजून माहितीच नव्हतं की आपल्याला कोण खाणार आहे, पण आपला नाश इथे आहे एवढं त्या अन्नाला कळलं आणि म्हणून ते अन्न पळायला लागलं त्याच्यापासनं. तद्वाचा अजिघृक्षत, तद्वाचा अजिघृक्षत म्हणजे काय झालं, त्या मागे जाऊन पलायन करू लागले. तेव्हा तो पुरुष, तो जो पिंडाचा आकार दिला होता ना, तो पुरुष त्या अन्नाला वाणीने घेऊ लागला. वाणीने अन्न खाता येत नाही, त्या वाणीने त्या अन्नाला घेऊ लागला. पण वाणीने अन्न घेण्यास तो समर्थ झाला नाही. जर वाणीने घेऊ शकला असतास, इन केस समजा या वाणीने त्याला अन्न घेता आलं असतं, तर अन्नाचा केवळ उच्चार करूनच माणूस तृप्त झाला असता. एकच जीभ आहे बरं का, लक्षात घ्या. जीभ ही कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय पण आहे. नुसतं बोलून अन्न खाता येतं का? नाही ना. म्हणून वाणीने जेव्हा तो अन्न भक्षण करायला लागला, तर ते अन्न तर पळायला लागलं आणि त्या वाणीला काही त्या अन्नाला स्पर्शसुद्धा करता आला नाही. पण त्या वाणीने पुष्कळ प्रयत्न केला. काय केलं, त्याला हाका मारल्या, त्याच्या नावाचा उच्चार केला, पण तृप्ती काही मिळाली नाही. आणि म्हणून त्या अन्नाला काही त्या वाणीला पकडता आलं नाही. ही सगळी कल्पना आहे बरं का. हे कल्पना चित्र आपल्यासमोर रंगवलेलं आहे की तो पिंड होता, त्याला पहिल्यांदा मुख फुटलं, त्याच्यातनं वाणी बाहेर पडली आणि त्या वाणीची देवता आहे अग्नी. त्या अन्न जेव्हा त्याच्या समोर आलं, त्या पिंडाच्या समोर त्या आत्म्याने अन्न ठेवलं, ते अन्नही पळायला लागलं आणि हा पिंड त्याच्या मागे धावायला लागला, हाका मारायला लागला की अरे अन्ना थांब, मला तुला भक्षण करायचं आहे. पण अन्न पळायला लागलं आणि वाणीने काही त्याला भक्षण करता आलं नाही. असं झालं असतं तर सगळं चित्रच उलटं झालं असतं. आपल्याला आत्ता वाटलं की हे काय सोपं आहे, सरळ तोंडाने खायचं ना, पण माहितीच नव्हतं तोपर्यंत हे अन्न आहे, पण ह्याचा कुठल्या भागाने त्याचा उपभोग घ्यायचा हेच माहिती नव्हतं. आणि म्हणून वाणीने त्याला खूप हाका मारल्या, पण त्या वाणीची काही तृप्ती झाली नाही. अशी झाली असती इन केस समजा, तर झालंच असतं ना. मग आपण जे म्हणीत वापरतो तेच वाक्य सार्थ ठरलं असतं. आपण म्हणतो ना,
बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, जेवून या तृप्त कोण झाला. असं नाहीच होऊ शकत. त्यामुळे वाणी एवढंच तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की वाणीने पुष्कळ प्रयत्न केला अन्नाचं भोग घेण्याचा, पण वाणीला त्याचा भोग घेता आला नाही. समजलं. आता हेच सगळं पुढच्या सगळ्या इंद्रियांचं हेच म्हणणं आहे. तर त्याच्यानंतर काय झालं, तत् चक्षुषा अजिघृक्षत. तत् चक्षुषा डोळ्यांनी अजिघृक्षत म्हणजे त्याला पकडण्याची इच्छा केली, फक्त प्रयत्नसुद्धा नाही, नुसती इच्छा केली. तर न अशक्नोत, पण त्या डोळ्यांनासुद्धा ते शक्य झालं नाही. चक्षुषा ग्रहीतुम सहा, त्या अन्नाला घेणं डोळ्यांना शक्य झालं नाही. यत ह एनत चक्षुषा अग्रह्यशत दृष्ट्वा एव अन्नम अतृप्स्यत. जर का डोळ्यांनी त्या अन्नाचं सेवन करता आलं असतं, भोग घेता आला असता, तर कदाचित पाहूनच तृप्ती झाली असती. किती सोपं झालं असतं ना सगळं, की नुसतं तुमच्यासमोर अन्न ठेवायचं, बघितलं आणि पोट भरलं. होत नाही ना असं, पण असं होत नाही. म्हणजे वाणीला त्याला सेवन करता आलं नाही, डोळ्यांना त्याला सेवन करता आलं नाही. आता पुढे बघूया, असेच सगळे इंद्रियांचे आहे. तत् प्राणेन अजिघृक्षत तन्न अशक्नोत प्राणेन ग्रहीतुम सहा यत ह एनत प्राणेन अग्रह्यशत अभिप्राप्य ह एवं अन्नम अतृप्स्यत. बघा, आता माणसाने डोळ्यांनी प्रयत्न केला, वाणीने प्रयत्न केला, आता प्राणाने, प्राण कुठे आहेत, नाक, त्याचे जागा कुठले, स्थान कुठले, घ्राणेंद्रिय आहे त्याचं स्थान आहे. नाकाने जर का वास घेऊन भूक शांत झाली असती, तृप्ती मिळाली असती, तर त्यांनी नाकानेच वास घेतला असता ना, मग समाधान मिळालं असतं. पण तसं होत नाही. नाकाने अन्न खाताही येत नाही, पचवताही येत नाही. नाक फक्त काय करतो, आत्ता आपलं जे नाक आहे ते फक्त सूचना देतं, चांगलं चाललं बरं का, तिकडे आमटी उकळते आहे, इकडे गरम पोळी भाजली जाते, तिकडे आंबे मोहराचा वास सुटला आहे, पुरणपोळी तव्यावर आहे, अशी फक्त नाक काय देतं, सूचना देतं. पण नाक काही अन्न ग्रहणही करू शकत नाही आणि अन्न पचनही करू शकत नाही. आता समजते ना तुम्हाला याच्यातली गंमत. अन्न आहे आणि पिंड आहे. एकेका इंद्रियाने त्याचा भोग घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा यांनी वाणीने उच्चार केला, मग डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला, मग नाकाने केला, मग सगळ्यांनी प्रयत्न केला, पण ते काही जमेना. तत् श्रोत्रेण अजिघृक्षत, मग कानाने प्रयत्न केला, तत् न अशक्नोत श्रोत्रेण ग्रहीतुम, पण ते शक्य झालं नाही. सहा यत् श्रोत्रेण अग्रह्यशत श्रुत्वा एव अन्नम अतृप्स्यत. जर का कानाने त्याचा भोग घेता आला असता, तर कानाने अन्नच पकडता आलं असतं, अन्न सेवन करता आलं असतं, अन्न पचन करता आलं असतं, पण होत नाही तसं. मग आम्ही काय करतो, तेव्हा जमलं नाही ना, आम्ही फक्त त्या गप्पा ऐकतो. कानावर काय पडतं की अहो ते त्या मेजवानीत काय बेत होता, किंवा ह्यांच्याकडच्या लग्नाच्या पंक्तीत काय होतं, किंवा ही सुगरण किती आहे, हिच्या हातचे मोदक कसे आहेत, असं सगळं फक्त आम्ही कानाने ऐकतो. कारण तेव्हा राहिलेली इच्छा आहे ना. नाकाने वास घेतो, डोळ्यांनी पाहतो, ह्या सगळ्या तेव्हाच्या राहिलेल्या आमच्या इच्छा आहेत. तशा पूर्ण झाल्या नाहीत, पण आम्ही अशा पूर्ण करून घेतो आणि अन्नाच्या गोष्टी ऐकूनच तृप्ती मिळाली असती, पण नुसत्या गोष्टी ऐकून तृप्ती मिळत नाही. मग काय झालं, तर त्वचा अजिघृक्षत, मग त्वचेने प्रयत्न केला, तर न अशक्नो त्वचा ग्रहीतुम, पण त्वचेला सुद्धा ते जमलं नाही. आणि मग सहा यत ह एन त्वचा अग्रह्यशत स्पृष्ट्वा ह एव अन्नम अतृप्स्यत. त्या माणसाने, म्हणजे त्या पिंडाने त्या अन्नाला त्वचेने पकडायला पाहिलं, पण त्वचेने पकडता आलं नाही. तसं केलं असतं, त्वचेने अन्नाचं ग्रहण करता आलं असतं, तर स्पर्शानेच आमची भूक भागली असती. केवळ स्पर्शाने. नुसता आंबेमोहर तांदळाचा भात आहे किंवा बासमतीचा पुलाव आहे, बिर्याणी आहे, आम्ही त्याच्यावर हात धरला असता, त्याच्या स्पर्शानेच आमची तृप्ती झाली असती. पण तसंही होत नाही हो, तसंही त्याचं पोटही भरलं नाही. आणि म्हणून असं झालं असतं तर काय मजा आली असती, पण ती आम्ही दुधाची तहान ताकावर भागवतो.
आम्ही स्पर्श करतो. जेवायला बसण्यापूर्वी जर गरम गरम वरण भात असेल तर तो हाताने कालवण्यात, चमच्याने नाही बरं का, हाताने कालवण्यात काय सुख मिळतं. त्या भाकरीचा असा खरपूस भाजलेली, चुलीवर भाजलेल्या भाकरीचा एक पहिला तुकडा मोडण्यात, तो पिठल्यामध्ये बुडवण्यात काय सुख मिळतं. हे स्पर्श सुख आहे जे तेव्हाचं राहिलेलं आहे. मग नंतर काय झालं आता म्हणजे बघा, डोळ्यांनी पाहता म्हणजे डोळ्यांनी पकडता आलं नाही, वाणीनी पकडता आलं नाही, नाकानी नाही, कानानी नाही, त्वचेनी नाही. मग आता मनसा, आता मनाने जमतंय का बघूया. तर मनाने, मग त्यांनी मनाने पकडण्याचा प्रयत्न केला, पण मनामध्ये सुद्धा काही जमलं नाही. मनाने तर शक्यच झालं नाही. पण म्हणूनच आम्ही आता मनाने आठवण करतो ना, आठवण काढतो आम्ही की ते तिकडचं जेवण काय सुंदर होतं. आम्ही याला गेलो होतो ना तिरुपतीला, तिथला प्रसाद काय छान होता, किंवा तिथलं जे पायसम होतं ते काय सुंदर होतं, तिथला दही भात कसा होता, किंवा कुठल्याही, आम्ही अगदी काश्मीरच्या आठवणी काढतो, आम्ही चंदीगडच्या काढतो, आम्ही परदेशातल्या आठवणी काढतो. म्हणजे मनाने आम्ही ह्या कल्पना करतो. तेव्हा त्या मनाला काही जमलं नव्हतं. तत् शिश्नेन अजिघृक्षत, मग शिस्नाने अन्न पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही तो धरू शकला नाही. जर का अन्नाला शिस्नाने पकडू शकला असता तर त्यागानेच तृप्ती मिळाली असती. कारण शिस्नाचं काम आहे त्याग, विसर्जन आहे, तशी मिळाली असती, पण तेही जमलं नाही. म्हणजे आता सगळी इंद्रिय आता हताश झाली आहेत, सरेंडर झाली आहेत, त्यांना कोणालाच काही जमलं नाही. मग कोण आलं, तत् अपानेन अजिघृक्षत तत् आवयत, मग मात्र जमलं. अपान वायूने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि मग तत् आवयत. सहा एषः अन्नस्य ग्रहः यत् वायुः अन्नायुः वै यश एष यन्न वायू. त्या पुरुषाने काय केलं, मुखातल्या अपान वायूने. आता तुम्ही म्हणाल मुखामध्ये कुठे अपान वायू असतो, मुखामध्ये कुठे अपान, तो खाली ढकलण्याचं काम करतो. पण सुरुवात इथून होते, ढकलायला आपण घास गिळतो, तो ढकलण्याचं काम तुम्ही फक्त ओठापर्यंत घास नेता, तो पोटापर्यंत, नाभीपर्यंत आणि गुदद्वारापर्यंत नेण्याचं काम कोण करतं, अपान वायू. त्यामुळे मग पुरुषांनी काय केलं, मुखातल्या अपान वायूने अन्नाला ग्रहण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जमलं, फायनली ते जमलं. तो अपान वायू त्या अन्नाला पकडू शकला. हा अपान वायू ग्रहण करून शरीराचं रक्षण करतो, म्हणून त्याला अन्नायू असंही म्हटलेलं आहे. अन्न या जबड्यातून पुढे ढकलण्याचं, अन्न नलिकेत नेण्याचं कामसुद्धा हा अपान वायू इथपासूनच करत असतो, आणि म्हणून त्याला अन्नायू असंही म्हटलेलं आहे. अन्न ग्रहण करून हा अन्नाला गती देतो. किती फार शरीरशास्त्राचा विचार आहे बरं का. उपनिषदकार हे साधे नुसते काही तपश्चर्या करणारे नव्हते, त्यांनी हा शरीरशास्त्राचा विचार केला आहे. हा अपान वायू इथपासून ढकलण्याचं काम करतो. अन्नम अयते इति अन्नायुः, आणि ह्या अपान वायूची 3 खरं तर कार्य आहेत, माहितीच नाही आपल्याला. अपान वायू आपण दुर्लक्षित असा समजतो, पण खरं म्हटलं तर आपल्या सगळ्या पोषणाचं काम हा अपान वायू करत असतो. प्रत्येक इंद्रिय महत्त्वाचं आहे. शरीरातलं प्रत्येक इंद्रिय, नुसतंच हृदय नाही, नुसतंच मन नाही, नुसताच चेहरा नाही, प्रत्येक इंद्रिय अतिशय महत्त्वाचं आहे. आता ह्या अपान वायूची 3 कार्य कुठली आहेत बघूया. आत घेतलेला श्वास कंठापासून पुढे हृदयापर्यंत पोचवणं, तसंच मुखात घातलेलं अन्न नलिकेपासून जठरापर्यंत पोचवणं. श्वासाचं जसं काम आहे तसं अन्न हे मुखात. आणि आपण काय करतो, आपल्याला आतलं काही माहिती आहे का, पचनसंस्था तरी आपल्याला माहिती आहे का, नेमकं काय होतं, जठरात काय काम चालतं, यकृतात काय काम चालतं, अन्न नलिकेला जेव्हा सूज येते तेव्हा नेमकं काय, आपल्याला काही माहीत नाही. आपण काय करतो, आपल्या आवडीचा पदार्थ फक्त इथे ओठापर्यंत, जिभेपर्यंत नेतो, पुढचं काय होतं आम्हाला माहितीच नाही. म्हणून तर तो आहे बसलेला, तो म्हणतोय पचाम्यन्नै चतुर्विधम, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नै चतुर्विधम. मग त्याला अन्न ग्रहण करण्यापूर्वी एकतरी नमस्कार करायला पाहिजे ना. हे सगळं तुझं कार्य आहे ते सुरळीत हो,
त्याच्यामुळे मला समाधान लाभणार आहे, पचन चांगलं झालं तर मला सुख लाभणार आहे. रोज नमस्कार करायला पाहिजे. पण ऋषींचा ह्याच्यातला अनुभव बघा. ऋषींनी याच्यावर काय म्हटलेलं आहे, तो आत घेतलेला घास अन्न नलिकेतून जठरापर्यंत पोचवणं काम कोण करतं? हा अपान वायू करतो. पचन झाल्यावर अनावश्यक भागाचं विसर्जन करणं हे सुद्धा काम तो अपान वायूच करतो. त्याचे बघा, अन्न आपण पोटात घेतो, आपल्याला काही कल्पना नसते की हे हेल्दी फूड आहे का अनहेल्दी आहे का विषारी आहे, हे सुद्धा माहिती नसतं. पण जर का त्या चोथ्याचं, त्या टॉक्सिनचं जर का विसर्जन झालं नाही तर ते पोटात राहिलं तर त्याचं विष बनू शकतं. हे कुणाला माहिती आहे? अपान वायूला माहिती आहे. आणि मग तो आत घेतलेलं जे विसर्जित अन्न आहे ते बाहेर टाकण्याचं कामही हाच करतो. आत घेतलेला श्वाससुद्धा बाहेर टाकतो, तो सुद्धा अपान वायूचे. अशी त्याची 3 कार्य आहेत. आता आणखीन बघूया अन्नाचं नेमकं काय होतं. आम्हाला काहीच माहीत नाही. आम्ही म्हणतो आम्ही अन्न खातो आणि आम्हाला शक्ती येते, पण सगळ्याच अन्नाने शक्ती येत नाही बरं का. आणि मग मनाला कोण पोषण करतं? बुद्धीचं कोण पोषण करतो? विसर्जनामध्ये कुठला भाग जातो हे आम्हाला काही माहिती नाही. आम्ही आपलं खाण्याचं काम करत असतो. बघा, अन्न मुखातून पोटात गेल्यानंतर 3 भाग त्याचे होतात. 3 भाग होतात आणि ते 3 भागसुद्धा अतिशय महत्त्वाचे. लक्ष देऊनच ऐकायला पाहिजे. त्या अन्नाचा जो सकस भाग असतो, वरचा जो क्रीमी लेअर असतो, लोण्यासारखा जो थर असतो ना, त्याचं काय होतं? त्याचंच मन बनतं. अहो, त्याचंच मन बनतं. आणि म्हणून तर अन्नामध्ये कस पाहिजे. आपण म्हणतो ना सकस अन्न खायला पाहिजे. तसं म्हटलं तर मॅगीनी सुद्धा पोट भरतंच की, पण रोज नाही खाऊन चालणार. कारण आपलं मन तयार व्हायला पाहिजे असेल, बुद्धी उत्तम व्हायला पाहिजे असेल तर अन्न हे कसं पाहिजे? साधं असू दे, त्याला फार खर्च येत नाही बरं का. सकस अन्नासाठी फार मोठे पैसे मोजावे लागत नाही. उलट जितकं कमी सामग्रीमध्ये जितकं साधं सोपं अन्न बनवाल तितकं ते शरीराला पोषक ठरतं आणि मनाला त्याहून पोषक. बघा ना, आपण बघतो आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातली काही मुलं किती बुद्धिमान निपजतात. आणि आपल्या श्रीमंत घरामध्ये जरी का मुलांना हे द्या, ते द्या, हे फूड द्या, मॅगी द्या, बर्गर द्या, काही त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे जितकं साधं अन्न, जितकं पचायला सुलभ अन्न, जितका त्याच्यामध्ये कस आहे, जितकं त्याच्यामध्ये करणाऱ्याचं मन आहे, तितकं ते अन्न जास्तीत जास्त सुलभ होत जातं पचायला. आता अन्नाचे 3 भाग बघतोय. त्याच्यातला जो क्रीमी लेअर आहे, लोण्यासारखा थर आहे, त्यांनी त्याचं मन बनतं किंवा ज्याला आपण अन्नाचा सत्वांश कस म्हणतो. आणि त्याच्यातनं मनाची धारणा बनत असते. त्यामुळे सात्विक किंवा कसदार अन्न सेवन करणारी व्यक्ती नेहमीच बौद्धिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सक्षम असते. तिचा विकास उत्तम झालेला असतो आणि अशा व्यक्तींना संकटाशी म्हणा किंवा अडचणींशी सामना करण्यासाठी कणखरता येते. एक प्रकारचा पक्केपणा येत जातो. केवढा विचार केला आहे हो या ऋषींनी, केवढा विचार केला आहे की मन उत्तम होण्यासाठी घरचं साधं सात्विक अन्न खायला पाहिजे, तर हे मन आणि तुमची बुद्धी उत्तम होणार आहे. आता मधला जो अन्नाचा भाग आहे त्यामुळे शरीराला पुष्टी मिळते, देहपुष्टी मिळते. अगदी कुस्तीतला पैलवान असू दे किंवा साधी आपल्यासारखी साधी माणसं असू दे, पण देहाला पुष्टी पाहिजे ना. आपल्याला पुष्कळ कामं करायची आहेत, चालायचे, हाताने कामं करायची आहेत सगळी, किंवा बसायचे, ताठ बसायचे योगासनासाठी. शरीर पुष्ट पाहिजे, शरीर बळकट पाहिजे, कणखर पाहिजे. त्याच्यासाठी जो अन्नाचा मधला भाग आहे त्याला आवश्यक तेवढं पोषण मिळतं. म्हणजे सगळंच अस्थि, मांस, मज्जा, रक्त या सगळ्याला पुष्टी मिळते. आणि हे सगळं करून झाल्यानंतर ह्या प्रक्रियेतला जो चोथा उरतो त्याची विष्ठा बनते, त्याचं फक्त विसर्जन होतं. हे जरी खरं असलं तरीसुद्धा मग चोथा खाऊच नाही आहे ना, कशाला नाही, चोथासुद्धा आवश्यक. आणि हे अन्नाला पुढे ढकलण्यासाठी ज्याला आपण आता आजच्या भाषेत फायबर म्हणतो ते आवश्यकच आहे. रफेश ज्याला म्हणतो तेही आवश्यकच आहे. कारण अपान वायू हा चोथ्याच्याच मदतीने अन्न पुढे 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 ढकलत असतो.
आणि या अपानामुळेच अन्नाचं ग्रहण होतं, अन्नाचं पचन होतं, पोषक रसांचं वितरण होतं आणि अनावश्यक भागाचं विसर्जन होत असतं. केवढी प्रक्रिया चालू आहे, एक फॅक्टरी चालू आहे शरीरामध्ये, एक कारखाना चालू आहे, आम्हाला माहिती नाही आहे. कधीतरी आमच्या पोटामधनं आवाज येतात की खूप भूक लागली किंवा खूप जास्त झालं की आवाज येतात, पण हे कार्य बिनबोभाट चाललेलं आहे. तुम्ही झोपा काढता पण तिकडे कार्य मस्त चाललेलं आहे. कुठला भाग मनाकडे द्यायचा, कुठला बुद्धीकडे द्यायचा, कुठला हाडं बळकट करण्यासाठी, कुठला मज्जासंस्थेसाठी, कुठल्या रक्तासाठी आणि कुठला विसर्जनासाठी, सगळं छान चाललेलं आहे. कुठेही कोणाची तक्रार नाही. आणि त्याच्यात अडथळा कोण आणतो? आम्हीच आणतो. अडथळा आणणारे आम्हीच आहेत, पण बिनबोभाट कार्य करणारा तोच आहे. आणि म्हणून तो म्हणते प्राणापान समायुक्त पचाम्यन्नै चतुर्विधम. त्याच्यातसुद्धा बघा अपानवायूचा उल्लेख आहे ना. प्राण आणि अपान ह्यांच्या साह्याने हे सगळं घडतं आहे. आणि म्हणून इथे अपानवायूचा विशेष उल्लेख आहे. आणि खरंच आहे, अपानवायू जोपर्यंत कार्यरत आहे तोपर्यंत अन्नाचं पचन चांगलं होतं. फार बघा, याच्या मागचं कार्यक्षमता किंवा त्याच्या मागची सिस्टीम आहे ती बघायला पाहिजे. आणि एकदा का त्याचं कार्य मंदावलं की भूक मंदावते. आणि अग्निमांद्य हा आयुर्वेदातला फार मोठा दोष सांगितला आहे. भूक लागणं ही जिवंतपणाची, उत्तम आरोग्याची खूण आहे. रोज ठराविक वेळेला भूक लागलीच पाहिजे. भूक लागत नसेल तर ते काहीतरी दोष आहे आणि अपानवायू बिघडला हा त्याचा अर्थ आहे. आणि असं झालं की माणूस आजारी पडतो. त्यामुळे अपानवायू हा पृथ्वी तत्वाचा द्योतक आहे, तो बलशाली आहे, तो महत्त्वाचा आहे. आता समजलं. या पिंडाला एवढी तोंड तयार झाली आहे, त्याच्यातल्या फक्त मुखाने म्हणजे तो अपानवायूने ह्या अन्नाचं ग्रहण करायला मान्यता दिली आणि ते अन्न त्या मुखामध्ये जायला लागलं. कानात आपण बघा ना, कितीही अंधार असला, कितीही आपण अगदी झोपेत असलो तरी हा घास बरोबर तोंडातच जातो, कानात नाही जात, डोळ्यात नाही जात. म्हणजे हे सगळं कसं सिस्टीम ठरलेली आहे हे बघूया. असे जवळजवळ 11 मंत्र झालेले आहेत, 10 मंत्र झालेले आहेत, 10. आता पुढचे अजून 4 राहिलेले आहेत, ते बघूया. पण त्याच्यात फार सुंदर सांगितलेलं आहे बरं का. सगळेच मंत्र महत्त्वाचे आणि आपल्या दृष्टीने म्हणजे आपण अगदी प्रापंचिक असो, उपनिषद या अर्थाने नको, पण बघा ना, व्यवहार ज्ञान किंवा अगदी काय म्हणतात ॲनाटॉमी किंवा फिजिओलॉजीच्या दृष्टीने सुद्धा हा अभ्यास किती महत्त्वाचा आहे हे बघूया. आता पुढचा 11वा मंत्र काय सांगते? स ईक्षत कथन इदम मदृते स्यादिती. अहो, हे बरोबर आहे सगळं, पण आता हे पिंड आपण तयार म्हणजे आधी त्या आत्म्याने पिंड तयार केला, त्याला छिद्र फुटली होती, हे सगळं आपण पाहिलं. आता त्या आत्म्याने लांब राहूनच विचार केला की मदृते म्हणजे माझ्याशिवाय हे कसं चालणार. स ईक्षत कथन इदम मदृते स्यादिती. स ईक्षत, मग त्यांनी विचार केला, कतरेण प्रपद्या इति, कसं काय याला आपण हे करावं, चालतं करावं. स ईक्षत, मग त्यांनी विचार केला. ईक्षत याचा अर्थ इथे आता विचार केला असा घेऊया. ईक्षचा खरा अर्थ पाहणे आहे, पण पहा ना असं आपण म्हणतो ना, किंवा मी म्हणते ना बघा ना, तर बघा ना म्हणजे विचार करा. बघा म्हणजे बघा नाही, विचार करा. स ईक्षत यदि वाचाभिः व्याहृतं, यदि प्राणेन अभिप्राणितं, यदि चक्षुषा दृष्टं, यदि श्रोत्रेण श्रुतं, यदि त्वचा स्पृष्टं, यदि मनसा ध्यातं, यदि अपानेन अभ्यपानितं, यदि शिस्नेन विसृष्टं, अथ कोऽहम् इति सः ईक्षत कतरेण प्रपद्यै इति. आता बघा, मंत्र वाचला, थोडा तुम्हाला समजला, कारण ते वाचण्यामधूनच आपल्यापर्यंत समजत असतं. आता हे सगळे इंद्रिय निर्माण केली, लोकपालांची निर्मिती केली, त्या सगळ्यांच्या अन्नाची व्यवस्था केली, सृष्टी ही अनेकविध रंग रूपांनी तयार झाली. पण तरीसुद्धा ह्याच्यामध्ये एकतानता पाहिजे, ह्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी पाहिजे. आणि म्हणजे मग त्यांच्यामध्ये प्राण फुंकायला पाहिजे. ते कोण करणार? हे माझं सृजन, ही माझी निर्मिती आहे, हे माझं क्रिएशन आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी माझ्याशिवाय दुसरं कोण असणार? आता त्या आत्म्याने विचार केला. आत्तापर्यंत हा नुसता पिंड होता, त्याला इंद्रिय होती, त्याला त्यांची अन्न दिली होती, पण ह्या सगळ्या सृष्टीमध्ये काहीतरी एक
युनिफॉर्मिटी पाहिजे, काहीतरी एक नियंत्रण पाहिजे, कंट्रोल पाहिजे, शासन पाहिजे. मग मदऋते कोण करणार? मदऋते शब्द इतका गोड वापरला आहे. मदऋते, ऋत शब्द तुम्हाला माहिती आहे, ऋतम वदिष्यामी आपण आत्ताही पाहिलं, तो नाही इथे, तो ऋत नाही बरं का. ऋते या हे अव्यय आहे आणि ऋते म्हणजे शिवाय, माझ्याशिवाय. मदऋते आपल्याला तुम्हाला माहिती आहे हो, भगवद्गीतेमध्ये आलं ना, ऋते पित्वा न भविष्यन्ति सर्वे, 11व्या अध्यायात आले. कालोस्मि लोक क्षयकृत प्रवृद्धो, त्यामुळे त्याच्यामध्ये आलं ऋते पित्वान न म्हणजे मी, तू असलास काय आणि नसलास काय, तुझ्याशिवाय सुद्धा हे सगळे योद्धे मरणारच आहेत. अर्जुना, तू अहंकार करू नकोस. तिथे ऋते शब्द आला होता, इथेही तोच आला आहे. आता त्या आत्म्याला वाटलं माझ्याशिवाय ह्याला सजीव कोण करणार, ह्याच्यात चैतन्य कोण भरणार, कारण ह्या पंचमहाभूतं त्याला दिली आहेत. पण पंचमहाभूतांच्या शक्ती, आता बघा एकातनं एक निघतं आहे बरं का. जितका तुम्ही नीट विचार कराल तितकं हे रहस्यच उलगडत जाणार आहे. पंचमहाभूतांना शक्ती आहेत. पाण्याला शक्ती आहे, प्रवाही शक्ती आहे, वाऱ्याला वाहण्याची शक्ती आहे, अग्नीला दाहकतेची शक्ती आहे, पृथ्वीला धारणा शक्ती आहे, गगनाला समावेशक शक्ती आहे. प्रत्येक पंचमहाभूतापैकी प्रत्येक भूताला स्वतःची अशी एक शक्ती आहे. पण या शक्ती पुरेशा नाही आहेत, कारण प्रत्येक महाभूताची शक्ती स्वयंभू असली तरी अपूर्ण आहे. त्याला एकमेकांची मदत लागते. या सृष्टीमध्ये वारा आहे, अग्नी आहे, पाणी आहे, आकाश आहे, पृथ्वी आहे, सगळं आहे. पण सगळे एकमेकांच्या सहकार्यानेच राहत आहे म्हणून बरं आहे. नाहीतरी आपल्या शरीरात तरी काय आहे, सगळंच आहे ना. पण आपल्या शरीरातलं पाणी आटून जात नाही, कारण शरीरामध्ये तेज आहे ना, अग्नी आहे. पण म्हणून तो अग्नी त्या पाण्याला खाऊन नाही टाकत. पाणी पाण्याच्या जागी आहे, अग्नी अग्नीच्या जागी आहे, वारा वाऱ्याच्या ठिकाणी आहे. सगळंच बरोबर चाललं आहे, कारण तो आहे. मग त्याला हीच काळजी पडली की माझ्याशिवाय हे चालणार कसं. त्यामुळे यातल्या प्रत्येक तत्वाला इतरांना आपल्याकडे खेचून घेण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. बघा, यांच्यामध्ये भांडण आहेत खरं म्हटलं तर. पंचमहाभूत काय करतात, दुसऱ्याला खेचून घेतात. अग्नीकडे वारा आकर्षित होतो आणि अग्नी आणखीन भडकतो, आहे की नाही. त्यामुळे प्रत्येक महाभूत दुसऱ्याला खेचून घेतो. वारा व्हायला लागला की बेभान होतो. पाण्याच्या साठ्याला सुद्धा बंधन घालावं लागतं. नाहीतर नदी जर का व्हायला लागली, तिला घाट बांधला नाही तर पूर येईल ना, गावागावामध्ये पूर येतील. असं नाही होऊन चालणार. पृथ्वीला सुद्धा स्वतः वाढण्याची इच्छा असते किंवा पृथ्वीतला लाव्हारस बाहेर येतो तेव्हा भूकंप होतो. म्हणजे सगळ्यांमध्ये शक्ती आहे, पण सगळ्या एकमेकांना त्या शक्तीवर आक्रमण करायला जातात. आणि हे सगळ्यावर नियंत्रण करण्यासाठी मलाच प्रवेश करावं लागेल असा त्या ब्रह्माने विचार केला. ही जर का एकमेकात भांडत राहिली तर सगळं जीवनच अशक्य होईल. सगळीकडे अग्नीच पेटला तर पाण्याने कुठे जायचं. पृथ्वी म्हणजे हे सगळं अशक्यच होणार आहे. असं नको व्हायला जर असेल तर मला तिथे प्रवेश करायला पाहिजे. म्हणून त्यांनी सगळ्या या सृष्टीमध्ये, आधी ही सृष्टी सगळी स्टँड स्टील होती. एखादा साधा किंवा आपण असं पॉज करतो की नाही टी व्हीमध्ये किंवा व्हिडिओमध्ये, एखादं पॉज करतो आणि पुन्हा चालू करतो. म्हणजे ही सगळी सृष्टी साधी होती, फोटो काढल्यासारखी होती. त्याच्यात त्यांनी प्रवेश केल्यावर सगळी सजीव झाली आणि चलनवलन सुरू झालं असं म्हटलेलं आहे. आता तो म्हणतो आहे की मी ज्याच्यामध्ये प्रवेश करीन त्याच्यामध्ये आपोआपच नियंत्रक अशी शक्ती निर्माण होईल. अशा विचारांनी त्या परब्रह्मानी, परमात्म्यानी या सृष्टीत प्रवेश केला. मग ती जिवंत झाली, चेतन झाली. आणि आता बरोबर आहे, ही जिवंत झाली, चेतन झाली म्हणजे सगळ्या सृष्टीत प्रवेश केला, सगळ्या पिंडामध्ये प्रवेश केला. ठीक आहे, प्रवेश करायला त्याचीच सृष्टी आहे, तो प्रवेश करणार. पण बघा, एखादा राजा असेल, एखादा संस्थानिक असेल किंवा अगदी घरातला कुटुंब प्रमुख असेल, तो कुठनं येतो. बघा, आपल्या घराला समजा 2 दारं असतील. तुमचा बंगला आहे समजा, 2 दारं आहेत. पण आपली कामवाली बाई किंवा मोलकरीण किंवा नोकर वर्ग, ड्रायव्हर वगैरे मागच्या दाराने येतात. पण कुटुंब प्रमुख असतो तो पुढच्या दाराने येतो, मेन गेटनी येतो ना. मग हा कोण आहे? हा सगळ्या सृष्टीचा जनक आहे, या सृष्टीचा सगळा निर्माता आहे.
तो उत्तम दारातनंच यायला पाहिजे, तो कुठनं तरी मागच्या दाराने येऊन नाही चालणार. मग आता त्यांनी विचार केला, प्रवेश करायचं ठरलं, पण कुठनं प्रवेश करणार? बघा काय विचार केला आहे, प्रवेश कुठनं करणार? हे ब्रह्मांड तर आपल्या गतीमध्ये अगदी मग्न होऊन गेलं आहे. या नरदेहात सुद्धा त्या तहान भूक शक्ती इतक्या भरल्या आहेत. मी शिरू तरी कुठनं शिरू? प्रवेश तरी कुठनं करू? आणि त्याला तेवढ्यात एक आत जायला एक छान जागा सापडली. आणि ती जागा आहे, ते मेन गेट आहे, मुख्य द्वार आहे. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे ब्रह्मद्वार. ब्रह्मद्वार आहे म्हणजे हे ब्रह्मरंध्र आहे. इथे एक छिद्र आहे बरं का, आपल्या मूर्धनेवर, आपल्या टाळूवर एक छिद्र आहे. आणि मग त्यांनी काय केलं, त्या प्रत्येक जीवामध्ये प्रवेश केला. आईच्या पोटामध्ये गर्भवती आई असताना तिच्या पोटामध्ये बाळ असतं. त्या बाळामध्ये पहिल्यांदा म्हणजे अगदी तसं चैतन्य असतंच, पण हालचाल करायला लागते ती 5व्या किंवा 6व्या महिन्यात. तो अक्षरशः तिथे परमेश्वर परब्रह्म त्याच्या टाळूमध्ये शिरतो आणि ते स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्या गर्भात राहते. आणि हे असं तो शिरल्यावर सगळीकडे तो शिरला. नुसताच माणसाच्या शरीरात नाही, अगदी सिंह असेल, ससा असेल, डायनासोर असेल, फुलपाखरू असेल, सगळ्यांच्या शरीरात तो शिरला. आणि मग तेव्हापासून ही पृथ्वी आहे, सृष्टी आहे, ती हलायला लागली, डोलायला लागली, नद्या व्हायला लागल्या. प्रत्येक वनस्पतीमध्ये औषधी वनस्पती निर्माण झाल्या. शरीराच्या प्रत्येक भागाला जी पाहिजे तीच शक्ती मिळाली. इकडचं इकडे नाही झालं की डोळ्यांना ऐकायला यायला लागलं, असं नाही झालं. डोळे पाहायला लागले, कान ऐकायला लागले, नाक वास घ्यायला लागलं. सगळ्या शक्ती निर्माण झाल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अगदी महत्त्वाचं, की जी भूक दिली होती ना, त्या भुकेवर सुद्धा नियंत्रण आलं. कुणी ठेवलं नियंत्रण? तो आहे ना आत. भूक दिली आहे, पण वारेमाप भूक नको आहे. काही मी कितीही खातच बसेन, नाही चालणार. काही वेळाने पोट भरतं आणि नको होतं, आणि ते नको व्हायला पाहिजे. त्यामुळे ती जी भुकेवरती नियंत्रण आलं. आणि कुणाला कशाची किती आणि कितपत भूक पाहिजे ह्याच्यावर त्याचं नियंत्रण आहे. मुंगीला एखादं काही प्राणी दिला म्हणून मुंगी तर प्राणी खाईल असं नाही आहे. मुंगी तिचं साखर, तिचा रवा एवढं काहीतरी खाईल. हत्तीचा आहार वेगळा, सिंहाचा वेगळा, सशाचा वेगळा, हरणाचा वेगळा, माणसाचा वेगळा. माणसामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जातींचे वेगवेगळे आहार आहेत. म्हणजे आहारामध्ये किती प्रकार आहेत, पण भूक शेवटी प्रत्येकाची सारखीच आहे. आणि ती भूक कधीतरी शमते आणि शमायला पाहिजे. आतला आवाज बरोबर सांगत असतो की बास, थांब आता, बास, अलम भोजनेनं अलम असं सांगत असतो. त्यामुळे ते थांबता यायला पाहिजे. तो आत आहे म्हणून नियंत्रण आहे, म्हणून नियंत्रण आहे. बघा ना, जंगलामध्ये किती प्राणी असतात. प्रत्येक कोणी शाकाहारी आहेत, कोणी मांसाहारी आहेत. प्रत्येकजण आपलंच खाणं खातो. एवढंच नाही तर खाणं झालं, पोट भरल्यानंतर सिंह अगदी जेव्हा पोटभर खाऊन झोपलेला असतो, शेजारनं हरिण गेलं तरी तो बघणार सुद्धा नाही. माणूसच एक असा प्राणी आहे, कितीही पोट भरलं, अगदी आता इथपर्यंत आलं आहे तरी आईस्क्रीम पाहिजे का विचारल्यावर आम्ही म्हणतो हो चालेल, थोडं आईस्क्रीम चालेल. म्हणजे माणसालाच हे फक्त कळत नाही, बाकी सगळी प्राणी आपलं नैसर्गिक काय नियंत्रण आहे त्याचा आदर करतात. असं म्हटलेलं आहे. परमात्म्याने सगळ्यांना नैसर्गिक बंधनं घालून ठेवलेली आहेत. खरं म्हटलं तर तोल आणि ताल सांभाळला पाहिजे. या सृष्टीला सुद्धा एक ताल आहे हो. ताल से ताल मिला. हा तोल आणि ताल आपल्याला खरं म्हटलं तर सांभाळता यायला पाहिजे ना. आणि तो सांभाळणं म्हणजे स्वतःचा तोल सांभाळला की सृष्टीचा सांभाळायला लागेल, आपोआपच होईल. मला काही सृष्टी सगळी तोलून नाही धरायची. मी माझं शरीर जरी व्यवस्थित सांभाळलं, एवढं जरी केलं तरी, आणि या सृष्टीमध्ये सुद्धा सृष्टीला अडथळा होईल असं काही मी न वागणं, हा म्हणजेच तोल सांभाळणं आहे. उगीचच मी कुठेतरी माझ्या दारासमोर खड्डा खणून ठेवला, उगीचच कुणाच्या तरी ह्याच्यासमोर कचरा टाकला, तर हा तोल बिघडणार आहे. नाही बिघडू द्यायचा. आतला आवाज आपल्याला परफेक्टली सांगत असतो
त्यामुळे तो परमात्मा आपल्या कायेत शिरला आहे ना, इथून शिरला आहे. जेव्हा लहान बाळ असतं, तान्हं बाळ असतं, तेव्हा त्याची टाळू ओली असते, मऊ असते, खोल असते आणि मग ती हळूहळू तेलाने भरून भरून ती घट्ट करावी लागते. म्हणजे बघा, जन्मतः प्रत्येक जीवाला 11 द्वारं असतात. 11 द्वारं. 9 द्वारं तर तुम्हाला माहिती आहेत. उत्तमांगामध्ये 7 आहेत. 2 नाकपुड्या आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 1 जिव्हा आहे. ही 7 आहेत. खाली गुदद्वार आणि मूत्रद्वार आहे. ही 9 झाली. पण ह्याच्या पलीकडे एक नाभिद्वार आहे आणि एक रंध्रद्वार आहे किंवा ब्रह्मरंध्र किंवा ज्याला विद्रुतीद्वार आहे ते आहे. अशी 11 द्वार आहेत. पण ही 2 दारं जन्मतः बंद होतात. हेही बंद होतं आणि नाभीचंही द्वार बंद होतं. त्यामुळे पण तो आहे हे लक्षात ठेवायचे. माझ्या शरीरात तो राहतो आहे आणि म्हणून मानसिक नियंत्रण पाहिजे, शारीरिक नियंत्रण पाहिजे. तोच आत आहे, तोच बाहेर आहे. त्यामुळे तो समतोल आणि तो ताल सांभाळला जातो, सृष्टीचाही आणि माझाही. आणि म्हणून तर तो आत आहे, म्हणून तर कितीतरी गोष्टी आपल्याला न सांगता समजता म्हणजे कुणी न बोलता समजतात की नाही. सगळंच काही बोलून दाखवायला लागत नाही. कारण तो आत जाणणारा तो सर्वज्ञ बसला आहे. मी नसेन सर्वज्ञ, मी फारच अल्पज्ञ आहे, मला फारच कमी बुद्धी आहे. पण तो आत आहे म्हणून मला कधी कधी अनटोल्ड स्टोरीज समजतात. न बोललेलं, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. तुम्हाला आपल्याला सगळ्यांना कळतं. किती गोष्टी आईने सांगितल्या नाही, सासूबाईंनी शिकवलेल्या नाहीत, पण मलाच कळल्या. कळतं की नाही? कोण सांगणार आहे, कोण गाईड करणार आहे, मार्गदर्शन करणारं कोण आहे? तो आत बसला आहे. त्यामुळे खूप वेळेला आणि आत आणि बाहेर खूप वेळेला साम्य असतं. कारण आपण सगळे एका सूत्राने बांधलेलं. सूत्रे मणिगणा एव. आपण सगळे एकाच धाग्यात बांधलेलो आहोत. कल्पना नाही आहे. तुमचं माझं नातं काय आहे? काही नाही म्हटलं तर. अहो पण आहे ना, आपला धागा एकच आहे. तो चित्तत्वाचा धागा आहे. त्यामुळे प्रत्येकातले गुणदोष वेगळे असले तरी मुळात साम्यच आहे. तुमच्या माझ्यामध्ये साम्य आहे. आणि जर वेगळेपणा असेल तर आपल्या मानव निर्मित आहे. त्यामुळे खरं म्हटलं ना, ही सृष्टी इतकी सुंदर आहे, ही अभेद सृष्टी आहे. या सगळ्यामध्ये एक चैतन्य सगळीकडे कॉमन आहे. आमचे आचार्य तर म्हणतात, अभेद हेच जीवन आहे, अभेद हेच ज्ञान आहे. आणि जेव्हा तुम्ही भेद बघता तेव्हा तुमचं अज्ञान दिसून येतं. आपण भेदातच खरंच वावरत असतो. त्यामुळे आपली प्रत्येक इच्छा, प्रत्येक भूक त्या अंतरात्म्याला विचारून नियंत्रित करावी. खरं म्हटलं तर त्या अंतरात्म्याला विचारावं. तो बरोबर सांगत असतो की बास हां, आता खरं पोट भरले, नको घेऊस अजून अर्धी पोळी, नको सांगतोय, पण आम्ही ऐकतच नाही आहे ती. आणि म्हणून त्यांनी जी भूक दिली आहे ती नैसर्गिक आहे. आणि आम्ही त्याच्या पुढे जेव्हा झेप घेतो तेव्हा ती आमची हाव ठरते. आणि सगळी भूक, फक्त पोटाची भूक नाही आहे. संपत्तीची भूक आहे, आम्हाला प्रसिद्धीची भूक आहे, आम्हाला ह्याची त्याची भूक आहे. नियंत्रित ठेवा. असणं चुकीचं नाही आहे, भूक लागणं अगदी स्वाभाविक आहे. पण ती मर्यादा बाहेर जाणं हे चुकीचं आहे. आणि त्याच्यासाठी नियंत्रण करण्यासाठी तो बसला आहे ना आत. त्यांनी प्रवेश केला आहे म्हणून तो विष्णू आहे ना. विष म्हणजे प्रवेश करणे. आमच्या शरीरात तो त्यांनी प्रवेश केला आहे, तो साक्षात विष्णू आहे. विष्णू सहस्रनामामधलं पहिलंच आहे, ओम विश्व विष्णुर्वषट्कारो. तो विष्णू आहे. तो प्रवेश करताय. नुसतं माझ्यात नाही, या सृष्टीत त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे हे सगळं त्याचे नियम सारखेच आहेत. त्या नियमांचा जो नियंता आहे तो साक्षात परमेश्वर आहे. त्या ब्रह्मरंध्रातून प्रवेश करून त्यांनी माझ्या शरीरात तो राहतो आहे आणि त्याला योग्य तो हविर्भाग फक्त द्यायचा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत चिडायचं नाही, तडफडायचं नाही, धसमुसळेपणा करायचा नाही. उगीचंच हसणं, उगीचंच रडणं ह्यालाही अर्थ नाही. कारण नियंत्रण करणारा तो आहे. सगळे भावभावना आहेत, भूक आहे, तहान आहे, इच्छा आहे, आकांक्षा आहे, सगळं आहे. पण मर्यादेत ठेवा. कारण तो बसला आहे आणि तो बघतोय तुमच्याकडे. तुम्हाला वाटतं आहे मी माझं गुपचूपच काहीतरी करते आहे. नाही नाही नाही, त्याला सगळं माहिती आहे. आपला आतला आवाज आहे ना, त्याचा आदर करावा. रिस्पेक्ट युअर इनर व्हॉइस. आतल्या आवाजाची कदर करायची आहे, त्याचा आदर करायचा आहे. कारण ईश्वरी संकेत मिळतात ना, ते आतनंच मिळतात. कधी कधी बघा, आपल्याला कळत नाही काय करू, हे करू का ते करू.
आतला आवाज ऐकायचा. इनर व्हॉइस, सिक्स सेन्स आपल्या बरोबर सांगत असतो. त्यामुळे त्या आवाजाच्या संकेताप्रमाणे वाटचाल केली तर तो आवाज आपल्याला कधी पश्चात्ताप करू देत नाही. आपले निर्णय योग्य होतात. प्रवृत्तेंच निवृत्तींच कार्ये भयाभये बंधम मोक्षंच या वेत्ती बुद्धिस्सा पार्थ सात्विकी. ही सात्विक बुद्धी जोपासायची असेल तर सतत आतला आवाज ऐकला पाहिजे असं आहे. पण तो काय करतो? तो मार्ग दाखवतो. प्रयत्न मात्र आपल्यालाच करायचे. दुसरं टोक नाही गाठायचं बरं का. काही लोक काय म्हणतात, अहो तो आतला आहे, तो सांगेल तसं करू बघू. किती लोक असं म्हणतात की अहो तुम्ही गोंदवलेला नाही गेलात, अहो बघू महाराजांची इच्छा असेल तर जाऊ. पण मग महाबळेश्वरला तुम्ही तुमचं गेलात ना, काश्मीरला तुम्ही तुमचं ट्रिप म्हणून गेलात ना, तेव्हा नाही म्हणालात. आम्ही सोयीस्कर हा सगळा अध्यात्म आणि किंवा परमार्थ करत असतो की बघू त्याच्या मनात असेल. असं नाही करायचं. प्रयत्न तुम्हीच करायचे आहेत, नेणारा तो आहे. म्हणजे दोन्हीची सांगड घालता आली पाहिजे. अगदी गीतेतला शेवटचा श्लोक हेच सांगतो ना, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. म्हणजे पार्थही पाहिजे आणि तो योगेश्वर कृष्णही पाहिजे. पण पार्थ कसा पाहिजे? धनुर्धर पार्थ. आणि कृष्ण कसा पाहिजे? रासक्रीडा करणारा, लोणी चोरणारा नाही. नाही नाही, योगेश्वर कृष्ण. ह्या दोन्हीचं जेव्हा संगम असेल तेव्हाच कार्यसिद्धीला होतं. तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. मग आता काय करायचं आहे? आतला आवाज ऐकत ऐकत प्रयत्न आपण करायचे. पण मी करीनच आणि माझ्या मनासारखं होईलच असंही नाही म्हणायचं. यश देणारा तो आहे. त्याच्या मनात असेल तर यश देईन, पण प्रयत्न मी करणार, अभ्यास मी करणार. यश देणारा तो आहे. आणि म्हणून आपल्या शरीराला आळशी करायचं नाही. नाही तर आहे अंतरात्मा बसलाय, तो काहीतरी करवून घेईल. त्याला वाटलं तर हात हलवेल, त्याला वाटलं तर इथलं पाणी मी पिईन. असं नाही की पाणी पाजायला तो येणार नाही आहे. ते तुम्ही तुमचंच करायचं आहे, तुम्ही तुमचीच हालचाल करायची, तुम्ही तुमचंच शरीर धडधाकट ठेवायचं आहे. यश देणारा मात्र तो आहे. प्रत्येक कृती आपली तपासून पाहिजे. त्याला आवडेल का? आम्ही नेहमीच बोलते की आपण आन्सरेबल फक्त त्याला आहोत. त्याला विचारून करायचे. त्यात म्हणजे प्रत्येक अगदी गोष्ट आता पाणी पिऊ का आणि जेवू का असं नाही विचारायचं. पण कधी जेव्हा आपल्याला संकट वाटेल किंवा अडचण वाटेल, निर्णय घेता येत नाही, तेव्हा त्याला जरूर त्याचा कौल घ्यायचा आहे. आणि मग आणि प्रत्येक कृती मात्र करायची मनापासनं, पण नंतर त्याचं फळ मात्र तटस्थतेने भोगायचे. त्यामुळे ही सगळी खरं म्हटलं तर कसं तटस्थतेने पाहता यावे. त्याच्याकडे, या कृतीकडे तटस्थने पाहिजे. चुकलं असेल तर पुन्हा पाठी पुसून पुन्हा प्रयत्न करायचे, पुन्हा नवीन गणित मांडायचे. आणि अशी संधी आपल्याला दररोज मिळत असते. रोज नवा दिवस आहे, रोज नवा दिवस. कालचं पुसून टाकायचं. काल झालं, मग काल यांच्याशी भांडण झालं, ते असं झालं, शेजारी असं नाही नाही, काही नको, पुसून टाका. नवीन रोज नवा दिवस आहे. रोज नवा तो अंतरात्मा रोज असा उत्फुल्लतेने तो मार्गदर्शन करायला उत्सुक आहे. आपण त्याचं मार्गदर्शन घेऊया आणि ही साधीच जीवनाची वाटचाल उत्तम रीतीने करूया. काय अवघड आहे? काय अहो, एवढा सर्वसाक्षी, सर्वगामी, सर्व शक्तिमान असा तो तुमच्या हृदयात बसला आहे. तो तुम्हाला बरोबर मार्गदर्शन करतो आणि तरी तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर आता काय म्हणायचं? ह्याच्यापेक्षा कुठला गायडन्स मिळणार आहे? हे शरीर दिले ना, हे नवद्वाराचं म्हणजे नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन असं म्हटलेलं आहे. पण ह्या नगराचा राजा आहे, तो मुख्य द्वाराने प्रवेश करतो. तो कुठल्या तरी या कानातनं वगैरे नाही प्रवेश करत, तो ब्रह्मरंध्रातनं प्रवेश करतो. आणि मूर्ध्ना हे त्याचं उत्तम अंग आहे, म्हणजे उत्तम अंगातला शिखराचा भाग आहे. आणि म्हणून तो तिथनं प्रवेश करतो. आणि मानवी, आणि बघा ह्या सगळ्याच्या मागचा क्रमसुद्धा बघूया आपण. लहान बाळ, आता आपण ही सगळी इंद्रिय पाहिली, वाचा किंवा घ्राणेंद्रिय, श्रवणेंद्रिय, चक्षु, शिस्न, काय अपान वगैरे असं सगळं पाहिलं. क्रम काय सुंदर सांगितला आहे. लहान मूल कोणती क्रिया करायला लवकर शिकतं तर पहिली वाणी आहे. 10-11 महिन्याचं मूल थोडं बाबा काहीतरी बोलायला शिकतं. त्यामुळे वाचा ही पहिली शक्ती आहे आणि प्रजनन ही सगळ्यात शेवटची शक्ती. लहान बाळ बोलायला शिकतं, म्हणजे तो त्याचं बोलायला शिकतं.
ही पहिली शक्ती आहे आणि प्रजनन ही माणसाच्या प्रगतीच्या टप्प्यामधली शेवटची अवस्था आहे. वयात आल्यानंतर त्या मुलाला किंवा मुलीला हे कळायला लागतं आणि मग पुढे ती प्रजनन शक्ती विकसित होते. म्हणजे ह्याचा क्रमही महत्त्वाचा आहे. वाचा, प्राण, नेत्र, श्रोत्र, त्वचा, लोम, मन, अपान आणि शेवटी जननेंद्रिय आहे. असं हे बीज विकसित झालेलं आहे. सगळ्या अवयवांकडनं मिळालेल्या अनुभवांचं एक सुसूत्रीकरण करणारं एक ज्ञानतत्व हवं आणि हे ज्ञानतत्व जे आहे ते अहम बनून ह्या शरीरात प्रवेश करतं. हे सगळ्याचं सुसूत्रीकरण, त्याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन पाहिजे ना. मी हा एक काहीतरी छान सीन पाहिला, दृश्य पाहिलं, इकडनं पक्ष्याचा आवाज ऐकू आला, इकडनं कुठल्या तरी फुलाचा सुगंध आला, या सगळ्यामध्ये काहीतरी साम्य आहे. इथे काहीतरी छान झाडावर फुलं फुललेली आहेत, तिथे पक्षी किलबिलत आहेत, हे लगेच आतमध्ये नोंद घेतली जाते. नाही तर हे एक ऐकतं आहे, ते एक वास घेतं आहे, ते एक, असं नाही आहे. सगळं सुसूत्रीकरण आहे असं म्हटलेलं आहे. आता पुढचे आणखीन 3 मंत्र राहिलेत तरीसुद्धा, पण ते आपण बघूया. स एतम एवं सीमानं विदार्य एतयाद्वारा प्रापद्यत. काय एक सुंदर शब्द आहे विदार्य. हृदय विदारक असं म्हणतो ना आपण, शब्द वापरतो हृदय विदारक. म्हणजे काय आहे? विदारण म्हणजे फाडणे. हा काय करतो? स एतम एवं सीमानम, ही सीमा जी आहे ना विदार्य, ती फाडून एतयाद्वारा प्रापद्यत, इथनं आत प्रवेश करतो ती फाडून. सा एषा विद्रुती नाम द्वाहा तत् एतत् आनंदनम. ही सीमा फाडून तो आत शिरतो आणि म्हणून त्या द्वाराला फार सुंदर नाव आहे. ब्रह्मरंध्र हे एक नाव आहे, विद्रुतीद्वार हे आणखीन एक नाव आहे, नंदद्वार, कारण तिथे सगळ्या आनंदाचा साठा आहे, आनंदाचा निधी तिथे साठवलेला आहे, म्हणून त्याला नंदद्वारही म्हणतात किंवा दशमाचं द्वारही त्याला म्हटलं जातं. पण या 9 द्वाराच्या पलीकडे ते दशमाचं द्वार आहे. तस्य त्रयः आवसथाः त्रयः स्वप्नः अयम आवसथः अयम आवसथः अयम आवसथः इति. आता काय म्हटलेलं आहे? या शरीराची सीमा फायनल काय आहे? आपल्या पायाच्या अगदी बोटापासनं इथपर्यंत ही सीमा आहे, एवढी मी आहे. ही सीमा ओलांडून तिथे विदारण करून तो प्रवेश करतो. त्या जिथे हाडं, तिथे 3 हाडं आहेत बरं का. या टाळूपाशी आपली 3 हाडं अशी त्रिकोणी अवस्थेमध्ये जोडलेली आहेत. त्याच्यामध्ये एक मऊ सॉफ्ट भाग असतो, त्याच्यातनं तो प्रवेश करतो आणि तो प्रवेश केल्याबरोबर ते दार बंद होतं. प्रवेश केल्यावर दार बंद होतं आणि हे द्वार म्हणजे कायमचं मग बंदच असतं. पण योगी पुरुष असतात, त्यांचाच प्राण ह्या रंध्र म्हणजे ब्रह्मरंध्रातून किंवा त्या नंदद्वारातून विद्रुतीद्वारातून जातो असंही म्हटलेलं आहे. असे ज्यांचा प्राण इथून जातो ते ब्रह्मामध्ये विलीन होतात. तुमच्या आमच्यासारख्या प्रापंचिकांची ही गोष्ट नाही आहे, पण योगी पुरुष आपल्या साधनेने ते ब्रह्मरंध्र जे आहे ते उघडू शकतात, ते नंदद्वार. आणि समजा उघडलं नाही तर त्यांचे शिष्य जेव्हा त्यांचा मृत्यू समय किंवा समाधी समय जवळ येतो तेव्हा त्यांचे शिष्य इथे शंखाने भोग पाडतात. शंख असतो ना आपला, त्यांनी एक छिद्र करतात आणि त्यातून त्यांचा प्राण जातो आणि तो ब्रह्मतत्वाशी विलीन होतो असंही म्हटलेलं आहे. आणि जेव्हा आत येतो, ज्या बाळाच्या शरीरामध्ये हा प्राण जेव्हा त्या विद्रुतीद्वारातनं आत येतो तेव्हा त्याची 3 स्थानं असतात असं म्हटलेलं आहे. 3 स्थानं कुठली येते? उपनिषदकारांनी कदाचित शरीरातल्या स्थानांना हात लावून ती ठिकाणं दाखवली असतील, पण इथेच त्याचा स्पष्ट उल्लेख नाही आहे. काहींच्या मते आता जेव्हा समोर शिष्य बसले तेव्हा गुरुजी म्हणतात की हे त्याचं स्थान आहे, हे त्याचं स्थान आहे असं सांगितलं असेल. त्यामुळे इथे नुसता उल्लेख आहे इदम अयम असं म्हटलेलं आहे. तस्य त्रयः आवसथाः, आवसथाः म्हणजे निवासस्थान आहे. त्रयः 3 निवासस्थान आहे. त्रयः स्वप्नाः अयम आवसथः अयम आवसथः अयम आवसथः, एवढंच म्हटलं आहे. आता ह्याच्यावरनं तुम्हाला मला काय कळणार? अयम म्हणजे हे. आता आपण आपले फक्त कुतर्कच लावायचेत. काहींच्या मते त्याचं स्थान आहे विश्रांती स्थान, ते हृदयात आहे.
आणि हृदय हे त्याचं शयनगृह आहे किंवा बेडरूम आहे असं म्हटलेलं आहे. मस्तकात त्याचं मंत्रणास्थान आहे म्हणजे मंत्रालय आहे आणि भ्रूमध्यामध्ये म्हणजे इथे आज्ञास्थान आहे, तिथे त्याचं कार्यालय किंवा त्याचं ऑफिस आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे अयम आवसथहाचा अर्थ कुठेही स्पष्ट केलेला नाही आहे, पण निदान हृदय आणि मस्तक आणि भ्रूमध्य अशी त्याची 3 ठिकाणी राहण्याची ठिकाणं आहेत असं म्हणण्याला एक वाव आहे असं म्हणता येईल. याचं खात्रीलायक उत्तर कोणालाच देता येणार नाही. आणि अनेक ऋषींनी म्हणा, त्याच्यानंतरच्या किंवा अगदी आत्ताच्या लेखकांनीसुद्धा याच्यावर पुष्कळ विचार विमर्श केलेला आहे, पण स्पष्ट असं याचं उत्तर कोणालाच, अगदी शंकराचार्यांच्या भाष्यामध्ये सुद्धा अयम आवसथः असंच उल्लेख आहे. अयम म्हणजे नेमकं काय हा उल्लेख नाही आहे. आता 13वा आणि 14वा म्हणतो. 13वाच बघूया, 14वा पुढच्या भागात बघूया. स जातो भूतानी अभिव्यख्यत किम इह अन्यम वावदिशित दिती स एतमेव पुरुषं ब्रह्म तत् मम अपश्यत इदम अदर्शम इति. आता स जातो भूतानी, आता तो झाला, त्यांनी प्रवेश केला ना, म्हणजे त्याचा जन्म झाला. ॲक्च्युली तो अजन्म आहे बरं का, त्याचा जन्म होत नाही, पण त्यांनी ह्या शरीरामध्ये, त्या मातेच्या शरीरामध्ये, त्या गर्भामध्ये प्रवेश केला तेव्हाच त्याचा जन्म झाला. आपणही म्हणतो की बाळाची हालचाल जाणवते. पोटात असतानासुद्धा तेव्हापासून ते जिवंतच बाळ असतं, तोपर्यंत हालचाल कमी असते, पण जेव्हा तो प्रवेश करतो तेव्हापासून त्या जीवरूपाने शरीरात प्रवेश केलेला ईश्वर हा म्हणजे अभिमुख्याने जाणता झाला. त्यांनी मग काय केलं, सगळ्या बाजूनी बारकाईने पाहिलं त्याला सगळीकडे, आणि इथेच नुसतं नाही, सगळ्या सृष्टीमध्ये तो शिरला, तेव्हा सगळीकडे त्याला परब्रह्माचं स्फुरण आहे असं दिसून आलं. आणि मग तो आश्चर्याने म्हणाला की अरे, इथे दुसरं कोण आहे, केवळ ब्रह्मच तर आहे. अहो, मी या ब्रह्माला पाहिलं. कोणी? हा जीवात्मा म्हणतोय त्याला. त्यांनी जाणलं की माझ्या डोळ्यांना निर्माण करणारा, त्यांना पाहण्याची शक्ती देणारा, तसंच अन्य इंद्रियांना निर्माण करणारा, शक्ती पुरवणारा खरा कोण आहे? मीच आहे. अहो, मीच आहे, मीच ब्रह्म आहे. आणि हे जाणल्यामुळे त्याला आत्मतत्वाचं दर्शन झालं आणि तो आनंदित झाला. जीव, इथे आता जीव आनंदित कोणामुळे झाला? त्या परब्रह्माच्या दर्शनाने तो आनंदित झाला. आणि आपल्या सगळ्या संतांनी हाच अनुभव घेतलेला आहे. हा अनुभव आल्यानंतर वेगळा आनंद मिळवण्याचं राहतच नाही हो. आमचे आचार्य तर म्हणतात फारच सुंदर, योग रतो वा योगभूतो वा नंदती नंदत्येव. तो कसा आहे? तो फक्त आनंद स्वरूप आहे. आणि किंवा हे अवघड वाटत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग. सगळीकडे आनंदच भरून राहिलेला आहे. आणि असा जो आनंद आहे तो ह्या परमात्म्यामुळे आपल्याला मिळतो आहे. आणि ही जी ऊर्जा स्वरूप आहे तो मीच आहे हे दाखवण्यासाठी इथे तत् किंवा असौ हे सर्वनाम न वापरता इदम हे सर्वनाम म्हणजे अगदी जवळच आहे. तो कुठे लांब नाही आहे, तिकडे 2 किलोमीटरवर किंवा अगदी 50 फुटावर सुद्धा नाही. अहो, तो ते इदम इथंच आहे तो, असंही म्हटलेलं आहे. घेऊया आपण 14वा मंत्र घेऊया, त्याच्याबद्दल बोलीन पुढच्या भागात, पण 14वा पण घेऊया म्हणजे हा खंड पूर्ण होईल. तस्मात् इदंद्रो नाम इदंद्रोह वै नाम तम इदंद्रम संतम इंद्रम इत्य आचक्षते परोक्षेण परोक्षप्रिया इव हि देवाः परोक्षप्रिया इव हि देवाः. आता जो पाहणारा जो आहे ना, इदम म्हणजे हे, आणि तद म्हणजे ते. लांबचं असेल तर आपण म्हणतो तिकडे ते आहे, तिकडे पर्वत आहे, तिकडे नदी आहे. पण इथे, अगदी इथे जवळ असेल तर आपण इदम म्हणतो की इदम मे पुस्तकम, हे माझं पुस्तक आहे. जवळ असेल तर आता इथे काय म्हणलेलं आहे, तो कसा आहे, तो आत्मा कोण आहे? इदंद्र आहे. इदम द्रश्यती म्हणजे हे पाहणारा, दृश्य पश्य धातू आहे. इदम द्र म्हणजे द्रष्टा आहे. हे जो पाहतोय त्याचं नाव खरं आहे इदंद्र. बघा आता,
तस्मात इदंद्रो नाम इदंद्रोह वै नाम. तो जरी इदंद्र असला तरी अप्रत्यक्षपणाने त्याला इंद्र म्हणून संबोधलं जातं, कारण देवांना अप्रत्यक्षपणा आवडतो. देवाः परोक्षप्रियाः असं म्हटलेलं आहे. आता तो जो आहे ना, देवांचा जो देव आहे, देवेंद्र जो आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, तो सगळं पाहतोय ना, तो जीवात्मा बनून तो शरीरात शिरतोय. इदमचा द्रष्टा कोण आहे, तो इदंद्र आहे. पण त्याला इदंद्र हे नाव न देता थोडं त्याच्यातलं एक अक्षर लपवलं आहे आणि त्याचं नाव सुटसुटीत केलं आहे इंद्र. इदंद्र न म्हणता त्याला फक्त इंद्र म्हटलेलं आहे. समष्टीरूप विश्व आणि व्यष्टीरूप माणूस या दोन्हीमध्ये रचनेच्या दृष्टीने खरं तर साम्यच आहे. आपण म्हणतो ना, जे पिंडी ते ब्रह्मांडी. या लहानशा भांड्यात समुद्राचं पाणी भरलं तर त्यातले गुणधर्म सारखेच असतात. तसंच अगदी तसंच मानवी व्यक्तीमध्ये विश्वात काम करणाऱ्या सगळ्या शक्ती लहान प्रमाणात असतातच. आता ह्याच्यातनं आपण काय शिकायचं आहे, जे जे विश्वात आहे ते सगळं माझ्यात आहे. तो सूर्य आहे का माझ्यात आहे ना, या डोळ्याच्या रूपाने सूर्यच आहे, साक्षात सूर्य आहे. चंद्र आहे का माझ्याकडे, अहो मनाच्या रूपाने चंद्रच आहे. अग्नी आहे, वायू आहे, दिशा आहे, माझ्याकडे काय नाही, सगळं आहे. नेहमीच आपण हा दृष्टांत बघतो. समुद्राचं पाणी, भांडभर पाण्यात जर का समुद्रातलं पाणी घेतलं तर गुणधर्म सारखेच आहेत. पोतभर साखर असेल आणि वाटीभर साखर असेल, साखरेच्या गुणधर्मात किंचितही फरक नाही. जे तिथे आहे तेच इथे आहे, हेच जाणून घेण्याचं या उपनिषदांचं वारंवार सांगणं आहे. त्यामुळे देहबुद्धीमुळे माझी शक्ती मी आकुंचित केली आहे, त्याने नाही केली. त्याने भरभरून मला खरं तर दिलं आहे, पण ही संकुचित आकुंचित मी केलेली शक्ती आहे. पण जर का मी साधना केली, मग जर का मी तपस्साधना केली, जर का मी ध्यानधारणा केली, तर ही माझी शक्ती जी एवढीशी आहे ती वाढू शकणार आहे आणि ह्या मीपणा कमी होणार आहे. आणि ही सगळी या जीवासाठी ही द्वारं सगळी उघडणार आहेत, सगळी दालनं उघडणार आहेत. सगळ्या शक्तींना ती मोकळी करून द्यायची आहेत. आणि ज्या मानाने त्या विश्वातल्या शक्ती जीवात प्रवेश करतील त्या मानाने त्या जीवाला व्यापकता येईल आणि त्याचं सामर्थ्य वाढणार आहे. त्याच्यातनं अनेक प्रकारच्या सिद्धी प्रकट होतील आणि त्याच्यामध्ये कशातही न अडकता हा सोहळा जो चालला आहे ना, तो थोड्या लांबनं पाहायचा आहे, तटस्थतेने पाहायचा आहे, साक्षी भावाने पाहायचा आहे. एवढंच यांचं सांगणं आहे. आता मस्तकामध्ये जिथे आपण भांग पाडतो किंवा जिथे त्या बटूला घेरा ठेवतात किंवा जावळाच्या वेळेस जे बिस्किट ठेवतात, तिथे ते रंध्रद्वार आहे, म्हणजे ब्रह्मरंध्र आहे असं म्हणतात. आणि ह्याला विद्रुती द्वार म्हटले, आनंदाचं द्वार आहे असंही म्हटलेलं आहे. आणि अजून एक शेवटचं बोलते आणि थांबते. पुष्कळ बोलण्यासारखं आहे अजून खरं ह्या मंत्राबद्दल. परोक्षप्रिया हा म्हटलं ना मी, आपल्या जवळच्या किंवा आदरणीय व्यक्तींचं कधीही नाव घ्यायचं नसतं. लक्षात घेऊया. पूर्वी तर अशी पद्धत होती की पतीचं नावसुद्धा घ्यायचं नाही. विचारलं कोणीतरी की अहो आहेत का केशवराव घरात, तर त्या बायका म्हणायच्या नाही नाही, पगडी दिसत नाही आहे खुंटीवर. केशवराव नाहीत असं बोलण्याची टापच नव्हती. पगडी नाही आहे किंवा कोपऱ्यामध्ये काठी दिसत नाही, एवढं सूचक बोलायचं. किंवा ते जाऊ दे, ते फार जुना काळ झाला असेल कदाचित. पण त्याच्यानंतर आजही किंवा पूर्वीसुद्धा बघा, आता मी स्वतः कधीही शंकराचार्य असा शब्द नाही वापरत, मी आचार्य म्हणते. शंकराचार्य म्हणणं हा थोडासा त्यांचा अवमान आहे. किंवा अगदी आजचेसुद्धा संत, म्हणजे अगदी वरदानंद भारती असतील किंवा दादा म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले, आपण ह्यांना पांडुरंग शास्त्री अनंतराव असं म्हणतो, असं म्हणायचं नसतं. खरं म्हटलं तर त्यांना दादा म्हणतात किंवा यांना आप्पा म्हणतात किंवा कोणीही. असे जेव्हा आपल्या आदरणीय व्यक्ती असतात त्यांचा उल्लेखच करायचा नसतो, त्यांना नावाने तर हाकच मारायची नाही असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे देवाः परोक्षप्रियाः याच्याबद्दल आणखीन पुढच्या भागात आपण थोडं बोलणार आहोत, कारण हा पहिला अध्याय इथे पूर्ण होतो आहे आणि दुसऱ्या अध्यायाला पुढच्या भागामध्ये सुरुवात करूया. तोपर्यंत वेळ आहे, पण तरीसुद्धा त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करूया याच्यात. आणि हे सगळं आपल्या परिचयाच आहे. आपलं शरीर, त्याच्यातले प्राण, त्याच्यातल्या देवता, ती इंद्रिय, त्या अन्नाचे 3 भाग,
हे काही आपल्याला नवीन नाही आहे, पण हे उपनिषदांनी सांगितलं हे मात्र नवीन आहे. आम्ही सायन्समध्ये शिकलो आहे, आम्हाला आईवडिलांनी सांगितलं आहे, वडीलधाऱ्या व्यक्तींनी सांगितलं आहे, आम्हाला ही माहिती आहे. पण हे उपनिषदामध्ये हे आत्ता आम्हाला कळलं. त्यामुळे हा उपनिषदाचा अभ्यास म्हणजे आपलाच शोध घ्यायचा आहे. आत्मशोध घेता घेता आत्मबोध होणार आहे आणि त्याच दृष्टीने आपला प्रयत्न सगळा सुरू आहे. आणि त्याला तुम्ही भरभरून साथ देताय, भरभरून प्रतिसाद देताय, त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते. आणि इथेच थांबूया. शेवटचे 2 शांती मंत्र म्हणूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.